नमस्कार. MA पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेले काही दिवसापासून निधीवरून आणि पालकमंत्र्यांवरून एक जोरदार राजकारण सुरू आहे. आम्हाला निधी मिळाला नाही, आम्हाला हे मिळालं नाही, अशा प्रकारच्या कुरघोडी सातत्याने चालू असतात. मुळामध्ये राज्य सरकारने अर्थसंकल्प जाहीर करण्याच्या आधी जी श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे, आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्यात राज्याच्या आर्थिक स्थितीचं पुरेपूर चित्रण केलेलं आहे. असे असताना देखील काही नेते मंडळी आम्हाला निधी मिळालेला नाही अशा प्रकारची ओरड करत आहेत. मुळामध्ये राज्य सरकारचा अर्थसंकल्प हा विधिमंडळात सादर झालेला आहे, त्यास मंजुरी देखील मिळाली आहे. त्यामुळे निधीबाबत जी ओरड करायची होती तर ती विधिमंडळामध्ये करणे सहज शक्य होते, कारण अर्थसंकल्पावर चर्चेच्या वेळेला ज्यांच्यावर अन्याय झाले आहे ते आमदार असतील किंवा मंत्री असतील हे त्यांची बाजू मांडू शकत होते, पण दुर्दैवाने त्यांनी सभागृहामध्ये त्यांची काही बाजू मांडली नाही आणि बाहेर मात्र ते त्यांची बाजू मांडत आहेत किंवा त्यांच्या बाजूने काही बोलघेवडे लोक जे वक्तव्य करत आहेत की या निधीबद्दल नाराज आहेत, या अशा प्रकारच्या बातम्या त्या पेरल्या जात आहे असतील किंवा खऱ्या पण असू शकतील. त्या निमित्ताने एका विशिष्ट मंत्र्याला टार्गेट करण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे, परंतु ही बाब निश्चितच कारण चुकीचे असावे असे वाटते. कारण सध्या फक्त हे काय बोलले आणि ते काय बोलले याबाबत तुमचं म्हणणं काय, त्याबाबत तुमचं म्हणणं, या प्रकारच्या बातम्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही बातम्या दाखवल्या जात नाहीत. त्यामुळे जर निधीची कोणाची ओरड असेल तर त्यांनी ती ओरड मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली पाहिजे किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्याबाबत आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. संविधानिक मार्गाने त्यावर निश्चितच तोडगा निघू शकतो, कारण महाराष्ट्र सरकारची जे विविध सामाजिक निर्णय घेतले किंवा सामाजिक योजना राबवल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी हा तिकडे वर्ग झालेला आहे आणि त्या निधीमुळे इतर खात्यांच्या निधीमध्ये कपात ही अनिवार्य झालेली आहे. असे असताना निधीबाबत ओरड करणे ही मात्र निश्चितच चुकीची बाब आहे, कारण या सामाजिक योजना राबवल्यामुळे ज्या विशिष्ट घटकाला लाभ झाला त्या घटकानेच महायुतीच्या पाठीमागे उभे राहत त्यांना निर्विवाद सत्ता दिलेली आहे. त्यामुळे या सामाजिक योजना आता बंद करणे हे अत्यंत अवघड काम झालेले आहे. त्याच्यापासून मागे फिरणे हे सरकारला देखील कठीण आहे. अशा काळामध्ये विविध खात्यांना निधी देताना सरकारची देखील तारेवरची कसरत होत आहे आणि ही कसरत होत असताना सत्ताधारी पक्षातीलच लोकांनी त्या बाबतीमध्ये ओरड करणे निश्चितच चुकीचे आहे.